मुंग्याचे संघकार्य. एका मोठ्या आंब्याच्या झाडाखाली मुंग्यांची एक मोठी वस्ती होती. मुंगी कर्मिका दिसायला लहान पण कामात खूप उत्साही होती. ती नेहमी एकटीच काम करायची. कर्मिका म्हणाली, मी खूप जलद आहे. मला कुणाचीही मदत नको. मी स्वतःसाठी पुरेसे अन्न शोधू शकते. तिला तिच्या शक्तीचा खूप अभिमान होता. तिचा मित्र सहदेव नेहमी तिला म्हणायचा, कर्मिका, शक्ती फक्त शरीरात नसते, ती संघात असते. पण कर्मिका हसायची आणि मान हलवायची. एक दिवस कर्मिकाला एक मोठा गोड गुळाचा तुकडा दिसला. अरे वा, हा तर माझ्यासाठी मोठा खजिनाच आहे. ती उत्साहाने ओरडली. तिने गुळाचा तुकडा ढकलण्याचा खूप प्रयत्न केला. तिने तिची सर्व शक्ती पणाला लावली, पण तो इंचभरही हलला नाही. कर्मिका थकली आणि निराश झाली. तिचे डोळे पाण्याने भरले. मी इतकी शक्तिशाली असूनही मी हे का करू शकत नाही? तिने विचार केला. तेवढ्यात सहदेव आणि त्याच्यासोबत आणखी काही मुंग्या तिकडे आल्या. त्यांनी पाहिले की कर्मिका संकटात आहे. सहदेव हसला आणि म्हणाला, एकटी नाही कर्मिका, आपण सगळे मिळून काम करूया. त्यांनी हळूच गुळाच्या तुकड्याला स्पर्श केला. 1, 2, 3 म्हणत मुंग्यांनी एकत्र जोर लावला. गुळाचा तो मोठा तुकडा हळूच जमिनीवरून सरकला. जणू तो पिसासारखा हलका होता. कर्मिकाला संघशक्तीची जाणीव झाली. तिचा अभिमान आता आनंदाने बदलला होता. तेव्हापासून कर्मिका एकटी नाही, तर तिच्या मित्रांसोबत काम करायची नेहमी हसून.